नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 केल्याने होता हे रे हा पाठ अभ्यासणार आहोत। तर केल्याने होता हे रे हा पाठ श्यामची आईचे पुस्तक आहे। पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले श्यामची आई जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील एक भाग तुम्हाला पाठाच्या स्वरूपात अभ्यासण्यासाठी आहे। तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। केल्याने होता हे रे म्हणजे काय, तर आपण प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न केल्याने सगळं काही साध्य होते, म्हणजे प्रयत्नार्थी परमेश्वर। म्हणजे आपण प्रयत्न केला पाहिजे कोणतेही काम घडण्यासाठी किंवा त्या कामात यश मिळवण्यासाठी आपण आधी प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्याला यश मिळते असं या शीर्षकाचं मत आहे। म्हणजे हे शीर्षक आपल्याला सांगतं की आपण प्रयत्न केले पाहिजे। आता आपण पाठाला सुरुवात करूया। तर या पाठात श्याम हा 8-10 वर्षांचा मुलगा, तो नेहमी पोथ्या-पुराणे वाचत, संध्याकाळच्या वेळी स्तोत्रही वाचत आपल्या आई वडिलांना सतत तो पोथ्या-पुराणे वाचून दाखवत। तर रामरक्षा जी होती, रामरक्षा मात्र त्याला पाठ म्हणता येत नव्हती। त्याचे जे वडील होते त्याच्या वडिलाने त्याला रामरक्षा पाठ म्हणता म्हणजे शिकवलीच नव्हती, आणि या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं। आणि त्याचा जो मित्र होता, त्याचा एक मित्र होता, त्याचे नाव होते भास्कर। तर भास्कर हा रामरक्षा मोठमोठ्याने म्हणायचा। तर भास्कर हा रोज रामरक्षा संध्याकाळ झाली की रामरक्षा रोज मोठमोठ्याने म्हणायचा, आणि श्यामला मात्र रामरक्षा पाठ म्हणता येत नव्हती। तर एक दिवस काय झालं, भास्कर जो आहे तो आपल्या घरी मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत होता, आणि तर भास्करचा आवाज ऐकून श्याम भास्करच्या घरी जातो। तेवढ्यात भास्कर श्यामला म्हणतो, अरे श्याम, तुला कुठे येते रामरक्षा पाठ म्हणायला, मी बघ कसा पाठ म्हणतो। बाहेर येते व ती श्यामला म्हणते, अरे श्याम, काय झालं, जे तू बोलला आहेस मी सगळं काही ऐकलं आहे। तुला रामरक्षा पाठ म्हणता येत नाही एवढंच तर त्यांनी म्हटलं आहे ना, तर यात चिडण्यासारखं काय आहे? तुला रामरक्षा पाठ म्हणता येत नाही हे खरं आहे ना, खरं तेच सांगितलं आहे त्याने, मग यात चिडण्यासारखं काहीच नाही आहे। तर आपण काय करावं, न चिडता आपला उणीव, आपला जो कमीपणा आहे तो भरून काढावा। या गोष्टीवर भांडण्याऐवजी आपण त्याच्यावर काम करावे व आपल्यात जो कमीपणा आहे तो आपण भरून काढावं। तर श्याम आपल्या आईला सांगू लागतो की आई, माझ्याकडे पुस्तक नाही आहे, शिवाय मी बाबांना सुद्धा खूप वेळा सांगितलं की मला रामरक्षा शिकवा। तो श्याम जो होता तो आपल्या बाबांना भाऊ म्हणत असे, म्हणजे तो म्हणतो की मी भाऊंना कित्येकदा सांगितलं की मला रामरक्षा शिकवा म्हणून, पण त्यांना कामापुढे वेळच मिळत नाही। तर श्यामची आई श्यामला सांगते की भास्करकडे पुस्तक आहे ना, त्याचे पुस्तक घे, लिहून काढ व पाठ कर। श्याम जो आहे तो मनातल्या मनात निश्चय करतो। तो कोऱ्या कागदाची एक वही तयार करतो व काय करतो की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भास्करच्या घरी जातो, त्याच्याकडे पुस्तक मागतो। पण तो भास्कर श्यामला पुस्तक द्यायला तयार नव्हता, म्हणून तो त्याच्या आईला सांगतो। तो त्याच्या आईला म्हणतो की काकू, भास्करला पुस्तक द्यायला सांगा ना, मलाही रामरक्षा पाठ करायची आहे। तेवढ्यात भास्करची जी आई आहे ती भास्करला सांगते की श्यामला पुस्तक दे। तर आईच्या सांगण्यावरून भास्कर श्यामला पुस्तक देतो। तर श्याम भास्करचे पुस्तक घेऊन जातो व एका निवांत जागेवर बसून पूर्ण रामरक्षा एका दिवसात लिहून काढतो। तर त्याला खूप आनंद होतो आणि असा निश्चय करतो की 8 दिवसात ती रामरक्षा तो पाठ करणार म्हणून, आणि 8 दिवसात तो पूर्ण रामरक्षा पाठ करतो। 4 दिवसापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी परगावी गेलेले श्यामचे वडील घरी येतात। ते हातपाय धुवून घरात शिरतात। श्याम देवापुढे बसून खणखणीत आवाजात रामरक्षा म्हणत होता। तर त्याचे वडील त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते। श्यामची रामरक्षा म्हणून संपली, स्तोत्र म्हणून संपले। तेवढ्यात पटकन वाकून आपल्या वडिलांना नमस्कार केला व आपल्या वडिलाने आपले कौतुक केले हे पाहून श्यामला खूप आनंद झाला। तो आपल्या वडिलांना सांगू लागला की मी भास्करचे पुस्तक घेतले, लिहून काढली व पाठ केले। तर
श्यामला परत एकदा आपल्या वडिलांना ती रामरक्षा म्हणून दाखवायची होती. तर वडिलांच्या आज्ञेनुसार त्याने परत एकदा खणखणीत आवाजात आपल्या वडिलांना रामरक्षा म्हणून दाखवली. तर एका सुरात त्याने आपल्या वडिलांना ती रामरक्षा परत म्हणून दाखवली. श्यामची आई हे सगळं काही आतून पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आनंदाश्रू येणे म्हणजे तिला खूप आनंद झाला आणि ती बाहेर आली व ती श्यामला म्हणाली, अरे श्याम, तुझी झाली ना आता रामरक्षा पाठ. जर तू वडिलांची वाट पाहत बसला असता की आपल्याला भाऊ शिकवतील, पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का तुझी रामरक्षा पाठ. आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न केल्याने आपण कुठलेही काम साध्य करू शकतो. या पाठाच्या द्वारे आपल्याला ही शिकवण मिळते की आपण प्रयत्न केला पाहिजे. आपली अडचण जी आहे ती आपण दूर करू शकतो. आपण आपल्या मनाचा निश्चय केला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण कष्ट केले पाहिजे. जर आपण प्रयत्न केले, कष्ट केले तर आपण आपली अडचण दूर करू शकतो आणि आपल्याला यश नक्की मिळतं. तर आता आपण या पाठाच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया. प्रश्न पहिला, श्यामला कोणत्या गोष्टीची खंत वाटत असे. तर श्यामला रामरक्षा पाठ म्हणता येत नाही या गोष्टीची श्यामला खंत वाटत असे. तर दुसरा प्रश्न, श्यामने कोणता निश्चय केला. तर श्याम जो आहे त्याला रामरक्षा पाठ म्हणता येत नव्हती, म्हणून त्याने आपला मनाचा निश्चय केला की आपण 8 दिवसात रामरक्षा पाठ करणार. म्हणजे तिसरा, वडिलांना श्यामचे कौतुक का वाटले. तर श्यामला रामरक्षा पाठ म्हणता येत नव्हती. तर त्याचे जे वडील होते ते 4 दिवसापूर्वी परगावी गेलेले आणि जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की श्याम जो आहे तो देवापुढे बसून खणखणीत आवाजात रामरक्षा पाठ म्हणतो आणि त्याला पाठ म्हणतो आणि या गोष्टीचे कौतुक त्याच्या वडिलांना होतं. प्रश्न चौथा, आईने श्यामला कोणता आशीर्वाद दिला. तर आईने श्यामला आशीर्वाद दिला की असाच कष्ट कर व मोठा हो. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. आपला मनाचा निश्चय करावा आणि आपण प्रयत्न केले पाहिजे. तर तू असाच कष्ट कर व मोठा हो असा आशीर्वाद श्यामच्या आईने श्यामला दिला. ब1, प्रश्न 1, भास्कर श्यामवर का संतापला. तर एक दिवस श्याम भास्करच्या घरी जातो आणि भास्कर मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत होता. जेव्हा तो श्यामला पाहतो तेव्हा भास्कर श्यामला म्हणतो की अरे श्याम, तुला कुठे येते आहे रामरक्षा पाठ म्हणायला. मला बघ रामरक्षा पाठ म्हणता येते. तर जेव्हा हे शब्द श्यामच्या कानी पडले तेव्हा श्यामला राग आला व तो भास्करवर संतापला. प्रश्न दुसरा, श्यामला रामरक्षा का पाठ म्हणता येत नव्हती. तर श्यामने आपल्या वडिलांना कित्येक वेळा सांगितलं की त्यांना श्यामला रामरक्षा शिकायची आहे, की मला रामरक्षा शिकवा म्हणून. असं श्यामने आपल्या वडिलांना सांगितलं, पण कामापुढे त्यांना वेळ मिळत नव्हतं. त्याशिवाय श्यामकडे पुस्तकही नव्हते, म्हणून श्यामला रामरक्षा म्हणता येत नव्हती. प्रश्न तिसरा, आईने श्यामला रामरक्षा पाठ करण्याकरिता कोणता उपाय सुचवला. तर प्रश्न तिसरा, आईने श्यामला रामरक्षा पाठ करण्याकरिता कोणता उपाय सुचवला. श्यामच्या आईने श्यामला सांगितलं की भास्करकडून पुस्तक घे, लिहून काढ व पाठ कर. तर असा उपाय श्यामच्या आईने श्यामला सुचवला. प्रश्न चौथा, भास्करकडून पुस्तक मिळवण्यासाठी श्यामने काय केले. तर भास्कर जो आहे तो श्यामला पुस्तक देण्याकरिता तयार नव्हता, म्हणून त्याने काय केलं की त्याने भास्करची जी आई होती त्यांना सांगितलं. श्याम भास्करच्या आईला म्हणाला की काकू, भास्करला सांगा ना मला पुस्तक द्यायला. मला पण रामरक्षा पाठ करायची आहे. मी ती लिहून काढीन व पाठ करणार. तर आपल्या आईच्या सांगण्यावरून भास्करने श्यामला पुस्तक दिले. तर अशा प्रकारे श्यामने
पुस्तक मिळवण्याकरिता प्रयत्न केले. प्रश्न 5. रामरक्षा पाठ करण्याकरिता श्यामने काय केले? तर श्यामला रामरक्षा पाठ म्हणता येत नव्हती. त्याने एका कोऱ्या कागदाची वही तयार केली व सकाळी दुसऱ्या दिवशी जाऊन भास्करकडून पुस्तक मागून घेतले व एका निवांत जागेवर बसून त्याने पूर्ण रामरक्षा लिहून काढली व एका आठवड्यात ती रामरक्षा पाठ करण्याचा निश्चय त्याने केला व त्याने पूर्ण रामरक्षा लिहून काढून एका आठवड्यात ती रामरक्षा पाठ केली. तर या पाठावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सोडवलेली आहे. धन्यवाद.